कंठी धरिला कृष्णमणी अवघाजने प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका मने भूमंडळी आम्ही बळी वीर गाडी तुका मने भूमंडळी आम्ही बळी वीर गाडी काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम दूसरे चरणा संता किया चक्रपादाने कथिता बाबाजी संगुरुदास तुका नामदेव नामदेव धरा भाव दृढ देव सांगे वैष्णवासी नकायासी विसंभो नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा या वरील करावा अवेर संपाद ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्ययुक्तं सुविचारवन्तं नमामि सुगं शिरसागरं बाबाच्या पुण्यस्मरणाचा उत्सव साधून काही वर्षापूर्वी बाबाच्या पुण्यतिथीचा महोत्सव करायचं ठरवलं आणि पण महोत्सव होत असताना या वर्षी या भागाला आता तासर गावात आदरणीय गंगाधर महाराज असतील यांच्या नेतृत्वात तथा सर्व गुरुबंधू ग्रामस्थ परिसराच्या सहकार्याने करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं आणि हा उत्सव संपन्न होत असताना ही समारोपाची चिंतन सेवा माझ्या वाट्याला या सर्व समितीने दिलेली आहे. का बरं दिली असेल मला सांगता यायचं नाही,
कारण बाबाच्या पुण्यतिथीच्या उत्सवाची मी सांगता करावी अशी माझी योग्यता नाही, पण सर्व गुरुबंधूला वाटलं असेल की आपण 3.5 दिवसाचा उत्सव केलेला आहे. मला वाटतं रोज 2-2, 3-3 कीर्तन झालेली, रोज 3 म्हणजे 9 कीर्तन झालेली. काल्याचं 10वं कीर्तन आहे. 9 कीर्तन वजनदार होतील, पण एखादा कीर्तनकार बी वजनदार. सध्या महाराष्ट्रात वजनदार कीर्तन करणारे खूप आहेत, पण वजनदार कीर्तनकार थोडेच जाणार. म्हणून आणि सगळ्यात महत्त्वाचं या सर्व गुरुबंधूंचं माझ्यावर असणार अकृत्रिम आणि अद्वितीय प्रेम, त्या प्रेमापोटी आणि अजून एक सांगू का, कदाचित मला जो काही थोडाफार बाबाचा सहवास मिळाला, त्या सहवासाची कृपा म्हणून या सेवेमध्ये आज मी उपस्थित आहे. खरं तर आज कृष्ण चरित्र सांगण्याचा दिवस आहे, पण काय माहित आता कृष्णाच्या नादाला मी किती लागला. पण जयराम बाबा आज आपल्याला सांगायचे, स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज या परंपरेमध्ये, आनंदी या परंपरेमध्ये जे अनेक अद्वितीय पुरुष झाले, त्या पुरुषांमध्ये एक नाव म्हणजे पूज्यपाद जयराम बाबाचं. खरं तर बाबाचं जीवन चरित्रात्मक सगळ्यांना माहिती, पण मी जेवढे बाबा पाहिले, मी जेवढे बाबा ऐकले आणि मी जेवढे बाबा अभ्यासले, काही लोकांचं चरित्र पाहून कळतं, काही लोकांचं चरित्र ऐकून कळतं आणि काही लोकांचं चरित्र अभ्यासून कळतं. पण माझं सौभाग्य असं की मला बाबा पाहायला मिळाले, बाबा मला अनुभवायला मिळाले, अर्थातच पाहायला मिळाले, बाबा मला चांगले जुन्या लोकांकडून ऐकायला मिळाले. आणि बाबाचं जीवन जेव्हा समोर होतं, लोकांचं जीवन जेव्हा लोकांच्या मुखातून बाबा संबंधाने ऐकत होतो, त्या संबंधाने बाबाच्या जीवनाचा मला अभ्यास झाला. त्याच्या आशयाने मी बाबाच्या संबंधाने काहीच बोलणार आहे. खरं तर एक काळ असा होता, तेव्हा विद्यार्थ्याला राहणं, विद्यार्थ्याला खाणं मोठं अवघड होतं. तो काळ एवढा बिकट होता, सध्या तो सांगता येत नाही. सध्या जर आपल्या काळात आपण जर सांगितलं ना, रे आम्हाला 15-15 दिवसाच्या भाकरी खात होतो, आम्हाला जेवायला भेटत नव्हतं, जलाराम बाबाचा डबा आणत होतो, तेव्हा घासभर खात होतो. एक वर्ग आम्हाला पापी होते, तुम्ही खायला भेटलं नाही ज्ञानोबांच्या दारात. असा काळ आहे. या काळात त्याबद्दल किती बोलावं हा मोठा प्रश्न आहे. पण एक काळ असा होता की गेल्यानंतर पिशवी ठेवायची कुठं आणि 2 घास खायचे कुठं, हा प्रश्न पडायचा. आणि ऐकलं का, हा प्रश्न जेव्हा पडायचा तर महाराज त्या काळात उत्तर एकच, राहायचं कुठं खायचं काय, हा प्रश्न कोणालाही पडो, कोण्या जातीच्या पोराला पडो, कोणत्या प्रांतातल्या पोराला पडो, कोणत्या कुवतीच्या सुशिक्षित असो, अशिक्षित असो, सज्जन असो तर डांबरट असो. शब्द मी आवर्जून वापरतो, सज्जन असो नाही तर डांबरट असो. हा प्रश्न कोणालाही पडला, राहायचं कुठं खायचं काय, त्या काळात आळंदीत एकच उत्तर होतं. त्या उत्तराचं नाव आहे जयराम बाबा भोसले. एकच उत्तर होतं. कोण? जयराम बाबा. ज्याला कुठेच आधार नाही त्यांना तिथे आधार होता. कशी मी जेव्हा खरं तर माझ्या जुनारी बाबाचे लोक आळंदीला यायचं ठरलं, पण घरचे परमिशन देत नाही. काय करावं हा प्रश्न मी अनेक वेळा हा प्रसंग सांगितलेला आहे. योगायोगानं माघ शुद्ध नवमी, चांगला आठवतं मला, 1999 सालची माघ शुद्ध नवमी होती. आणि नवमीला जयराम बाबा मानवतवरून कुठेतरी प्रवासाला येत होते. आणि जाता जाता आमचे गुरु महाराज मानवतला स्वामी रसानंदपुरीजी महाराज यांचा बाबाचा स्नेह होता. आणि तो स्नेह असण्याचं कारण होतं आमचे आनंद भाऊ निर्मळ आणि ज्ञान चैतन्यजी महाराज, ते जयराम बाबाकडे राहिला होते. त्या संबंधाने आश्रमाचा बाबाचा संबंध परमार्थ शब्द सुद्धा काही नव्हता, माहित नव्हता.
घरदार न सोडता देव होत नाही काय. बाबा हसले आणि बाबाने उत्तर दिलं होतं मला. सगळ्यांना काय प्रसंग माहिती आहे, विस्तार करत नाही. तरी मला कबीर महाराजांचा एक दृष्टांत दिला होता. कुत्ता जाण्यावर चमडा. बाबा म्हटले अशा वृत्तीनं जर राहता आलं तर घरात राहून देव करता येतो, घरदार सोडले. बाबा घरचे सोडत नाही. हे पडून कुठं राहायचं आणि बाबाच्याच गाडीमध्ये जायचं ठरलं, पळून जायचं. पण बाबाची गाडी बाबाच्या गाडीत बाबा चालवायला वैली. गव्हाणे बाबा होता सुद्धा. गव्हाणे बाबा रघुनाथ बाबा गव्हाणे एक वयस्कर गव्हाणे. त्यानंतर व्यवहारी बायक होते आणि त्यांच्या सोबत ज्ञान चैतन्याची म्हणजे बाबा मला तुमच्या सोबत यायचे. गाडीत काय जागा बस नाही, बघू नका मला तेवढी जागा लागत नव्हती. नाही तुम्ही जन्म बघायला तेवढी काही जागा लागत नव्हती मला. लहान होतो, बारीकही होतो. बाबांनी सांगितलं या तुम्ही आळंदीला. आणि बरोबर माघ शुद्ध नवमीला रात्री बॅग भरून पुणे पॅसेंजरला बसलो आणि माघ शुद्ध दशमीला आळंदीत गेलो. सिद्धबेटात गेलो. सिद्धबेटात 2 दिवस राहिलो. पण आदरणीय गुरुवर्य शिवाजी महाराज पौल हे तेव्हा भामचंद्रावर होते आणि मग त्यांच्याकडे डोंगरावर काही दिवस राहिलो. मग पुढचा प्रसंग. पण 2 दिवस बाबाकडे राहिलो. पण बाबानं त्या 2 दिवसातच स्कॅनर एवढं परफेक्ट. कोणाचं? जयराम बाबाचं स्कॅनर एवढं परफेक्ट होतं. एखादा पोरगा एकदा बघितला किती ओळखायचं. आणि मग मला कुठेही दिसले की म्हणायचं मानवाचा गारे. हो बाबा. पण मी 2-3 वर्ष बाबाची भेटच घेतली नव्हती सुरुवातीला. बाबाला बाहेर विद्यार्थी गेला अशी चिडी यायची. सांगण्याचं या आमच्या बाबाचे काय आहे उपकार आहेत, माझ्यावर काय आहे ते सांगितलं. असे प्रत्येकावर काय आहे अनंत अनंत उपकार बाबाचे. एक सांगतो बाबाचं जीवन असं होतं. संपत्ती तर आळंदीचे रहिवासी. संपत्ती अमाप होती पण त्या संपत्तीत विरक्ती सुद्धा आगळी वेगळी नांदायची. संपत्तीत विरक्ती. कोट्याधीश होते बाबा. कारण आळंदीमध्ये त्यांची शेती होती. आळंदीच्या वतनदारामध्ये भोसले पाटील हे बाबाचं नाव होतं. पण ऐकलं का आळंदीत त्यांच्या विद्यार्थी अवस्थेमध्ये सांगतात. विद्यार्थी अवस्थेत ते विद्यार्थी अवस्थेत आळंदीत राहायचे आणि जेव्हा घरी जात आपल्याच गल्लीत मधू मागायचे. आणि कधी कधी बाबाची आई म्हणतात पोरगा आपलंय जास्त भाकर द्यायला लागला. नंतर घरची सुद्धा मधुकरी बंद केली. आणि त्या काळात आळंदीमध्ये लय मधुकरी भेटत नव्हती. मी थोडा मोठ्याच्या मुखातून ऐकलंय 10 घर फिरल्यावर अर्धी कोणी एवढा तुकडा द्यायचा, कोणी कोरभर द्यायचे, कोणी काय द्यायचे. त्या काळात 10 घर फिरलं अर्धी पाऊण भाकर भेटायची. हो सध्या वारकरी संप्रदायाला लय चांगले दिवस आहे. आमच्याकडे कोण अंदाज घेत आम्हा सगळ्या महाराजांकडे कोण अंदाज लय चांगले दिवस आहे. आपण लय काळ चांगल्या म्हणजे वारकरी संप्रदायाच्या संपन्नतेच्या सुवर्ण काळात जन्माला आला. जुन्या लोकांना 40-40 वर्ष एसटीनं फिरून मग गाड्या घेता आल्या. आम्ही फक्त 12 वर्ष एसटीनं फिरलो 13व्या वर्षी गाडी. म्हणजे ऐश्वर्याचा सुवर्ण काळ आहे. अध्यात्माचा सुवर्णकाळ वेगळा होता. हो त्या बाबतीत आम्ही करंट म्हणून बाबा म्हणून शांताराम गुरुजी बाबाबद्दल काय म्हणायचे म्हणतात प्रमाणे आशा मारून या जयवंत व्हावे तेव्हाच निघावे सर्वात. पण हे प्रमाण म्हणताना शांताराम गुरुजी म्हणायचे आशा मारून या जयराम व्हावे. हे कोण म्हणायचं? शांताराम. कोणाबद्दल म्हणायचं? जयराम बाबा बद्दल म्हणायचं. आशा मारून या जयराम बाबा. म्हणजे आशा कशी मारायची असते हे पाहायचं असे गुरु जयरामकडे पहा अशी गुरुजी म्हणायचे. शांताराम गुरुजी असं गीत वैराग्य. बाबाने संस्थेचे 4 वर्ष पूर्ण नाही कारण
बाबाचा स्वभाव जरा करारी बाबा कुठेही भांडणाला तेवढ्याच तत्परतेनं तयार असायचे. पण ऐकलं का एक विशेष होता बाबा वैर करायचे पण मर्दासारखं खुलं करायचं. कप्पी वैर नव्हतं काय काय तोंड तोंड गोड गोड आणि माग जेल. मग बाबाने आळंदी ज्यांच्याशी विरोध केला बोले त्या काळातला काळ मी पाहिला. हो आता कॅमेऱ्यात नाही तर लय मोकळं बोललो असतो बोलू म्हणतो असे असे सध्या भ्यावं लागलं. हा खरे ना काय त्या काळामध्ये सदानंद किसन महाराज साखरे असे मातबर माणूस पण बाबाने कधी आडी अडचणीत नाही. डायरेक्ट एकदा आळंदी देव संस्थानचे अध्यक्ष कोण झाले किसन महाराज साखरे अध्यक्ष झाले आणि त्यांना कधी कामाच्या निमित्तानं मागं पुढे जावं लागायचं. मग ते गाडीत बसून चालली होती नेमकी गाडी बाबाच्या दिंडीच्या बाजूला आहे. बाबा भजनातून बाहेर गेले किसन महाराजाची दाढी पकडली गाडीत काय महाराज हाताला धरून ओढून आणलं आम्ही चाल मान आपल्या दिंडीत अभंग म्हणायला लावला. हे किती मर्दानगी होईल. विठ्ठला विठ्ठला काय काय लोक गोड बोलतात कसा काटा काढतील आणि कोणाचा काढतील सांगता येत नाही. बाबाचं दिल खुलास होतं जे काय त्यांचं पटत नव्हतं अशा गोष्टी. महाराज काय करारी स्वभाव होता. बाबा बेटातून सायकलवर निघाले आणि नुसती कानकून लागली. बाबा पितळी गणपती जवळ आले. जशी मांजर पाण्यावर उंदर पळते तशी आळंदीतल्या मंदिरात सगळी पळापळ चालू व्हायची आणि ती विद्यार्थ्यांची पळापळ चालू झाली की गावचे लोक ओळखून जायचे जयराम बाबा आले. आणि बाबाचा उपक्रम पायऱ्या चढून आले दर्शन घेतलं चक्कर मारून आले. त्या सुवर्ण पिंपळाच्या पाठीमागे ऑफिस आहे त्या ऑफिस जवळ असं बसायचं. चांगले तास 2 तास बसत होते. बऱ्याच वेळ कुठं बसायचे तिथे बसायचे. मग खरं तर सिद्धेश्वराचं दर्शन झाल्यानंतर आजन बागेचं दर्शन करून पोरांनी कुठं यावं सुवर्ण पिंपळाजवळ. त्यांना त्या दिवशी धर्म आठवायचा सगळ्या पोरांना. जयराम बाबा होता तोपर्यंत शंकराच्या स्नानाचं पाणी जिथून जातं ते ओलांडायचं नसतं. शंकराच्या स्नानाचं पाणी जिकडून जातं ती धार काय करायची नसते ती ओलांडायची नसते. पण कारण ते नव्हतं. कारण एक असं बाबा बसले. महाराज एक असा दरारा जयराम बाबाचा एक शिस्तीचा नैतिकतेचा. बरं तुम्हाला 2 दरारे सांगतो त्या काळातले सगळे गुरुबंधू आहेत त्यांनी सगळ्यांनी काळ पाहिलेला आहे. विठ्ठल बाबा फुले आणि जयराम महाराज भोसले हे 2 अगदी दराऱ्याची मंडळी. विठ्ठल बाबा फुलेंचा दरारा असा होता महाराज गावातला किती मोठा माणूस असो नगराध्यक्ष होते बबनराव कुराडे. मी पाहिलेलं सांगतो बबनराव कुराडे हे नगराध्यक्ष होते. आणि बाबा संध्याकाळच्या वेळेला जुन्या संस्थेतून त्या शारण बंगल्याकडे जेव्हा जायचे तेव्हा तिकडून नेमकं त्यांचं चावडी चौकात गेलं. कोणाचं कुराडे ते जर पुढून येऊ लागले आणि इकडून जर बाबा दिसले तर एवढा मोठा विशेष आहे. त्यांचं नाव आहे बबनराव वडिलाचं नाव आहे परबर आडनाव आहे कुराडे आणि माणूस बी लांबी रुंदी उंचीला तेवढा पण असे बाबा पुढून दिसले बाबानं काय करावं मी डोळ्यानं पाहिलं सांगतो. हे सगळं रस्त्याच्या कडेला जोपर्यंत विठ्ठल बाबा भोले पुढे जात नाही तोपर्यंत हा एक दरारा आणि दुसरा बाबाचा एक दरारा होता. पण दोघांच्या दरारात फरक होता. दोघांच्या दरारात काय फरक होता महाराज भोले बाबा नुसते बघायचे
बाबा लगेच ऍक्शन घ्यायची. गुले बाबा नुसते पाहायचे आणि जयराम बाबा लगेच ऍक्शन. आणि महाराज ते आपण हटवत हटवत कसा माणूस असतो. लहानपणाचा हटवती स्वभाव ठीक आहे, जयराम बाबाचा कसा हटवती स्वभाव होता त्याचे उदाहरण सांगतो. मोकळं सांगायला काय हरकत नाही. ते आमच्या दिंडीच्या पताका रंगवायचे. दिंडीच्या पताका तात्या म्हणले तू रंग रंग प्रश्नांच्या आधीचा काळ. बरं कुठं जाऊ म्हणून मी धरणावर पताका धुतले. शिवाजी महाराज कोळ बाजूला राहत होते, तिथं जाऊन रंगवले आणि वाळवले. आता उद्या प्रस्थान पताका आणायला मला जायचं. तर शिवाजी बाबाचे जयराम बाबाच्या बाजूला. आता ते गुरु शिष्याचे भांडण. महाराज असं पोच करू मारलं. कोणाला? शिवाजी कोणी? बाबा मार. आणि आता तो वॉटर मधून रस्ता येतो भिंत जे तिथं ते लोकेशन तुम्हाला लवकर लक्षात येईल. आणि मग मी पताका आणायला निघालो. मला तुम्ही शिवाजी बाबा म्हणतो तू येऊ नको. काय येऊ नको म्हणजे काय माहिती. आणि मी काय केलं, असा बेटात उतरलो. जाण्या लोंगोट लावलेली बाबा एवढा दगड, ती पुकारानं चालू होणारी शिवी दिली. आता ती म्हणे खऱ्याला काय मरण आहे, पण खरं असून बोलता येत नाही गणेश महाराज. ती शिवी बाबाची ठर अशी दगड घेतला. बाबा म्हातार बाबा कवळायला मी पळाला. माझ्या डोक्यात बाबा फार थकले होते, जायच्या 1-2 वर्ष आधीची गोष्ट आहे. बाबाला काय दिसलं एवढ्या लांबचं. पण मी काय केलं, वाटर मधून लबडेबाच्या घराच्या तिकडून वैल्याच्या शेतातून असा जो रोड येतो का केळगाव रोड, त्या रोडनं हळूच घुसलो. महाराज म्हटलं बाबा तिकडे. मला सुद्धा दिसली नाही त्या भीतीची आडंगी. कुठं नाही करारी दरारा असा महाराज. काय काय आठवणी येत राहतात बाबाच्या. बालाजी महाराज आमचे उगले बालाजी भाऊ आणि मी प्रदक्षिणा करत होतो. आणि बालाजी भाऊ उगले संस्थेतून आले. आणि आपलं ते फुलवाल्याच्या धर्मशाळेचा कोपरा आहे, त्या कोपऱ्यात ते तिकडून आले, मी इकडून आलो. आणि आम्ही दोघं बोलत. आणि विषय काय होता, मारुती बाबाचं कीर्तन कोण. आम्हाला माहितच नाही जयराम बाबा आले. मला दरारा काय होता. मी बालाजी बाबा रस्त्यात उभे. महाराज बाबा तिकडून आले आणि दोघाच्या मधातून बरोबर एक हँडल मला आणि एक हँडल त्यांना. आणि आम्ही अशी घाबरलो आणि 2 शिव्या देऊन महाराज वाक्य पुढे आहे. काय दरारा होता या महात्माचा. रस्त्यात उभं राहून बोलायला आले का? म्हणजे त्यांना रस्त्यात उभं राहून बोललेलं सुद्धा विद्यार्थ्यांना आवडत नव्हतं. एवढी मर्यादा त्यांना असं वाटायची. आणि मंडळी बोलू का, ते होते तोपर्यंत होती सुद्धा, होते तोपर्यंत होती सुद्धा. महाराज जयराम बाबाला कधी खोटं बोलतात, बाबाला कधी खोटं बोलता नाही. अभिनय करताच आला नाही त्या. आम्हाला अभिनय करता येत. मेलेलं गाढव असतं पण आम्ही त्याला घोडं म्हणतो. आता मोठी कीर्तनकार मंडळी येते. सोपन महाराज निदान आपल्याला वर्षाची कीर्तन महिन्यात 2-4 तरी करावी लागतात. कीर्तनकार खोटं बोलत नाहीत असा माझा दावा. पण आम्हाला सगळ्यात जास्त खोटं कधी बोलावं लागतं, 10व्याला वर्ष. मेलेलं गाढव असतं पण त्याला आम्हाला घोडं म्हणतो. मग तुम्ही विचारा तुम्ही त्याला घोडं का म्हणता? कारण आमचं घोडं तेच घोडं आडलेलं. आमचं घोडं पुढं सरकतच नाही, त्याला घोडा म्हणल्याशिवाय घोडं सरकतच नाही. सांगतो स्पष्ट आहे. नतसिंग बाबा
अंदाजे 2002 किंवा 3 साल. आणि नतसिंग बाबाची दशक्रिया. कोणाची? नतसिंग बाबाची दशक्रिया. मग सगळे आले दशक्रियेला, सगळे आले. आणि मग सरते शेवटी जयराम बाबा प्रवचन संपलं मोठे बाबाचं. आणि मग श्रद्धांजली सगळे व्हायला लागले. जयराम बाबा आले, बाबाला जागा दिली आणि संयोजकानं पुकारलं, आता जयराम महाराज भोसले हे श्रद्धांजली वाहते. आता मात्र मला माईकवर बोलायची हिंमत नाही. बाबा आशा आणि लखाट हे 2-3 शब्द. आशा आणि नतुबा गेला, गेली नतुबा गेला. हा सध्या बी झाला. आणि महाराज नारदाच्या गादीवर एक वाक्य खोटं असत. बघा करारी स्वभाव काय असतात. काय सांगू महाराज, माणूस एखादा स्वभाव धारण करतो पण काही निमित्तानं त्याला तडजोड कॉम्प्रोमाइज करतो. स्वभाव पण कधी कधी काय. आता उदाहरण सांगा, एकदा मुंबईला माझं कीर्तन चालून भला मोठा एक पुढारी आले. ते लोक म्हणायचे त्यांना 2 मिनिटं बोलू दे. मी जे विठ्ठल करतो त्यांना बोलू. मी कीर्तनाच्या मजात नाही बोलत. शेवटी पुढारी कोण होता? किरीट सोमय. नाही आता नका बघते, तेव्हा लय वजन होते. किरीट सोमय मुंबई बोलू दे. तर नाही म्हणलं, मी जे विठ्ठल करतो त्यांना बोलू. आता गेल्या महिन्यामध्ये माझे उद्धव ठाकरे आले. त्या लोकांना मी तेच म्हणतो, हा त्यांना जर वेळ नसला तर ते यायच्या मी कीर्तन उरकून घेऊन. पण कीर्तनाच्या मधात नाही. रामकृष्णारी पासून तर जय विठ्ठल पर्यंत मी कोणाला बोलू देणार नाही. हे द्या ठीक आहे. मग ते उद्धव ठाकरे आले, मी जय विठ्ठल केलं तो सोडून द्या. हा आमचा काय स्वभाव आहे. पण आम्ही कधी कधी कॉम्प्रोमाइज करतो. आमच्या संस्थेच्या ट्रस्टीने कीर्तन ठेवलं आणि नगर अध्यक्ष आले आणि त्यांनीच मला बोलायला लावलं. बरं ते माझ्यापेक्षा ज्येष्ठ समजून घ्यावं. म्हणजे आमच्या वागण्यात कधी कधी आपण प्रसंग बोल काय करतो, तडजोड करतो. पण जयराम बाबा एक अशी व्यक्ती होती, तडजोडच नव्हती. जो करारी स्वभाव ते सांगतो. आज नतुबा हा सध्या किशन महाराज हे काय देवाचा अमृत पिऊन आलेला हा विठ्ठल बी जाणार. म्हणजे कोणाला आता पुढचं वाक्य ऐकण्यासाठी बाबा पुढं काय म्हणतात. बाबा भगवान महाराज माईक वर या ना. हो सावंत महाराज इकडे. काय सांगायचं बाबाची विश्रांती. बघा करारी स्वभाव कसा असतो. हे सगळे जाणार आहे. हे दिवस जय राम. पुढचं वाक्य ऐका बरं, ऐकण्यासारखं. पुढं बाबा म्हटले, लक्षात ठेवा तुम्ही कोणीच माझ्या अंत्यविधीला यायचं. मी स्पष्ट सांगतो, ऐकलेलं तुम्ही कोणी माझ्या अंत्यविधीला यायचं नाही. आणि सगळ्या गुरुबंधूला आठवत असेल, बाबाच्या अंत्यविधीला आपल्याला सगळ्यांना जाता आलं. कडेपर्यंत लावला, कडे असा करारी स्वभाव. महाराज बाबाकडे ज्ञानाची तप्तता, वैराग्याची झगदगता आणि प्रेमाचा जिव्हाळा. जे जवळ राहिले त्यांना लक्षात येत असेल, बाबा जेवढे निष्ठुर होते तेवढे बाबा प्रेमळ. महाराज असं आम्ही ऐकू नये, तो काळ आम्हाला पाहायला नाही मिळाला. कदाचित या ज्येष्ठ मंडळींनी पाहिला असेल. बाबा म्हणतात माऊलीच्या मंदिरात जाऊन वाऱ्याचा विना घ्यायचे आणि तासन तास ज्ञानोबरायचं. एका हातात चिपळ्या, एका हातामध्ये विना. ज्ञानोबा
म्हणत म्हणत बाबाने भजन करावं. कंठी प्रेम दाटे नयनी कंठी प्रेम दाटे नयनी कंठी प्रेम दाटे हृदय प्रगटे राम रूप हृदय प्रगटे राम रूप हृदय प्रगटे राम रूप हृदय प्रगटे राम रूप मधुरा चित्तातला विक्षेप दोष जाण्याकरता जो उपासना प्रवृत्त आहे. आपला आवरण भंग व्हावा याकरता साधन दृष्टी संपन्न होणं. सद्गुरु सेवेमध्ये जो रथ आहे या साधकाचा कळस होतो. त्याचा कळस होतो ब्रह्मात्माईक बोधावर गेल्या. तर त्याच्या जीवनातला काय कळस यज्ञ करायचे. पूर्वमीमांसकाचा कळस होतोय स्वर्गात. तसा भक्ताचा कळस करते. प्रेमाचा कळस काय? प्रेमाचा कळस हाय मंडळी. प्रेम प्रेमाचा कळस जसं मी ज्ञानाचा कळस सांगितला, कर्माचा कळस सांगितला, तसं भक्ती प्रेमाचा कळस आहे. देवाचं नाव घेतलं की डोळ्यात टचकन पाणी येईल. हा भक्तीचा कळस. आणि मला वाटतं जयराम बाबाला तो कळस प्राप्त झाला. एवढे भजन म्हणते महाराज काय वैभव होतं महाराज. ऐकलं का महाराज? ऐश्वर्यवान परमार्थ जयराम बाबाचा कसा होता. ठीक आहे. काही साधू भौतिक ऐश्वर्याने संपन्न असतो. जयराम बाबा सारखा साधू यांच्याकडे संपत्ती कोणती होती? अभयम सत्य संशोधेर ज्ञान योग व्यवस्थिती हे गुणकुसुमांची माळा घेऊन मुक्ती बाळा वैराग्य निरपेक्षाच्या गळा दिवसित. या संपत्तीने हे दैवी संपत्तीचे जे लक्षण आहे. या संपत्तीने काय होते? संपन्न होते. महाराज विरक्ती काय, शांती काय, धृती काय, सरळपणा काय. सरळपणा सण आठवला म्हणून सांगतो. जयराम बाबा दोनदा निवडणुकीला उभा राहिले. एकदा निवडून आले आणि एकदा पडले. निवडणुकीला उभे राहिले नगरसेवक. एकदा निवडून पण मी जेव्हा होतो तेव्हा त्या निवडणुकीत पडले. प्रचार प्रसार करायला फिरले सुद्धा फिरले. आणि महाराज वागण्याची सहजता काय असते? आर्जवम जे लक्षण आहे आर्जवम वागण्यातला सरळपणा. महाराज निकाल लागला 4 वाजता आणि जयराम बाबा पडले. बहुमतानं पडले. किती वाजता? 4 वाजता. 3-4 वाजता तो निकाल लागला. पण 6 वाजता जयराम बाबा तेवढ्याच दिमागामध्ये मंदिरात बसलेले होते. लाभा लाभो जया जय. लाभ काय आलाभ काय जय काय करायचे काय सगळ्याच्या पलीकडे गेले. एवढी या ऐश्वर्याने काय होते? संपन्न. भौतिक ऐश्वर्य सुद्धा जयराम बाबा एवढे टाळकरी या काही महाराजाकडे नव्हते. वाजवायला तसे, गाणारे तसे. आणि एकदा विना घेतला की अर्धा तास फक्त रामकृष्ण. किती तास? अर्धा तास. एक पप्पाचे नाव नाही सांगत. त्यांचं लग्न आणि केळगावला बाबाचं कीर्तन. कोणाचं? जयराम. सगळं कीर्तन झालं. बोलिलेले पुरे झाले. विनेकरी आले आणि ते ज्ञानदेव तुकाराम राहिले. ते संयोजक सूचना देऊ लागले. त्या पक्वायच्यानं कमी कोणी पक्वायच्या ते जयराम बाबा. या आपल्याला काय विनेकरी महाराज ज्ञानदेव तुकाराम आणि विनेकरी पाटील पुन्हा तासभर कीर्तन केलं. विठाला 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 विठाला
अर्धा तास रामकृष्ण हरी महाराज. किती गंगाधर महाराज? अर्धा तास रामकृष्ण हरी. आणि मग बाबाची आईचा सप्ताह करायचा मंदिरात, आईच्या पुण्यस्मरणाचा सप्ताह करायचा. आणि बाबाची दिंडी आली, छान 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 ते आगळं वेगळं. वर ज्ञानोबाच्या सोहळ्यामध्ये दंड होता, दिंडीत एकच पकवाद, पण सगळ्या सोहळ्याला एकच अपवाद होता, जयराम बाबाची दिंडी. बाबाच्या दिंडीत दोन पकवाद. त्या चोपदारानं काही म्हणून घ्या आणि कोणी काही बोलू द्या. बाबा बरोबर ना? दिंडीत किती पकवाद? दोन पकवाद. आणि सगळ्या सोहळ्यात एकच दिंडी अशी, ती कोणाची? काय झालं? बाबा पोरं सुद्धा बाबा जवळ तसलेच करारी, ते थोडा वाद झाला. आणि जयराम बाबाला समितीने सांगितलं संध्याकाळी आरतीला या, तुम्हाला माफी मागू. त्या काळात सगळा एवढा त्वऱ्यानं जगणारा महात्मा, त्याला माफी मागायची काय आली वेळ आली. पण ते बाबा होता, बाबा तिथं बाबा म्हणे माफी मागे, पण या काही भाडव्याची नाही, ज्ञानोबाची माफी मागे. आणि ज्ञानोबाच्या लोटांगण घातला आणि माफी बाबाने मागितली. आणि त्या दिवशी निर्णय घेतला, दिंडी मधात चालवायची नाही, सगळ्यात माग. नवीन जरी दिंडी आहे, बाबा आता तुझं जसं झालं ना तसं दिंडीवाले. आणि बाबा सगळ्याच्या सगळ्यात पाठीमागे बाबा असायचे. आणि सगळ्यांच्या आरत्या होऊन गेल्यावर सगळे पाला, तेव्हा जयराम बाबाची दिंडी चालती स्थिर स्थिर, गरुड टकयाचे भार, गरजती गंभीर, टाळ सुती मृदंग, हे ऐश्वर्य. ऐश्वर्यानं बाबाची दिंडी मग तळावर यायची. बरं तळावर आल्यावर सगळ्याचे पाल, त्याच्यामध्ये बाबाचा सेपरेट पाल, तो छोटा पाल आठवतोय का? छोटा पाल होता बाबाचा स्वतंत्र, त्या पालात बाबा आता त्या बिले गमतील त्या सगळ्या सांगत नाही. खूप एकदम ऐश्वर्यामध्ये आगळं वेगळं ऐश्वर्य. बरं महाराज, मी प्रेमाचं सांगत विद्यार्थ्यांविषयी एवढं प्रेम महाराज. हो खरं सांगा, जे जे त्या काळामध्ये होते त्यांना आठवत तसे माय बापाने जेवढं खाऊ घातलं नाही तेवढं जयराम असे महाराज आळंदी दराडे माहिती आहे तुम्हाला. सप्तम जर एखादा गुणीजन आळंदीला आणला तर त्याच गाडी वाढी वाढी. समजा आता माझा काल आणि मी आळंदीला निघालो आणि गणेश महाराज मला भड महाराज म्हणले, महाराज येऊ द्या तुमच्या सोबत आळंदीला. तर काय घेते? गाडी भाडी भाडी आहेत का नाही? पण महाराज त्या बाबाने शेती विकली, शेती विकली आणि त्या पैशात 2 ट्रॅव्हल्स बस करायच्या, सगळे विद्यार्थी बसवायचे आणि वृंदावन मथुरेला फिरून आणायचे स्वतःच्या खर्चाने. खरे का? 100% खरे. स्वतःच्या खर्चानं 100 परत तीर्थयात्रा करून आणायची. आणि मग तिथं गेल्यावर त्या रुमनरीतीवर नाचणं काय, बागडणं काय, खेळणं. एकदा म्हणतात हे ऐकलेलं आहे बेटाच्या तिथं कोप्या सगळ्यांच्या आणि पाठीमागे ते वैल्यांचं शेत, ते कोणीतरी कांदा ते माणूस आला भांडायला, असे कसे ब्रह्मचारी कांदा काय करू? जयराम त्याला म्हणले, तो या कांद्यासाठी पोराला मारू का? हाकलून दिलं महाराज, एवढा गाव हाकलून दिलं. नंतर विचारलं कोणी कांदा, आणि त्याचा काय वांदा झाला ते जे पाहिलं त्यांना असा तो ठोकून मोकळा केला. बाबा एकदा जर मारायला सुटले तर कोणाला लागत, काय लागत, कुठं लागत याचा विचार कधी केला? मारू मारू मोकळा केला. काय व्हायले? काढ गाडी
गाडी काढली, आळंदीत गेले, 2 पोते कांदे आणले, खाता काय खायचं. हे प्रेम नाही तर काय? प्रेम असो. अशा अनेक घटना आहेत. प्रेमाचा कळस, ज्ञानाचा कळस, विरक्तीचं तर विचारूच नका. कधी कोणाच्या कानात अडकले नाही. विरक्तीचा कळस. मला त्या काळामध्ये सिद्ध भेटतात लोक जायला घाबरायचे. तशा काळात जयराम बाबा एकटा वा त्या जंगलामध्ये राहतात. एकटे राहत होते जयराम बाबा. सांगतात लोक जुने. आणि महाराज सिद्ध भेटकडे जाणं एवढं सोपं नव्हतं. एकदा जगजीवन आश्रम सोडला की त्याच्या पुढे भीती वाटायची. ते ज्ञानेश्वर जो 2-4 घरं झाली होती महाराज नेमके. आमचे प्रमोद तिथे राहतात. त्यांना भेटायला मी निघालो. कुठून? आपलं आनंद. आणि बाग आहे का बाग, त्या बागाच्या तिथे एक नळ होता, तिथे एक झाड होतं. त्या झाडावरची मोठाली 2 साप एकाच शिकारीला भिडले होते. आणि दोघांच्या झटापटीत ते दोन्ही साप थाडकन खाली पडले माझ्या समोर. फक्त काला होता म्हणून जगलो. आता त्या दिवशी ते न यो या निघाले पैजायचे. असे बाबाचं जीवन. आणि मग मला असं वाटतं हेच ते महात्मे होते. हेच ते महात्मे होते. ते एकट्या करता जगले नाही, जगा करता जगले. विठाला विठाला ना जातीची मर्यादा, ना प्रांताची मर्यादा, कोणतीच मर्यादा बाबाने ठेवली नाही. सगळ्या मर्यादा तोडून सगळ्यावर प्रेम केलं. आणि म्हणून तर मला असं वाटतं असं त्यांचं जीवन होतं. खरं काला घेण्याचे अधिकारी ते होते. अर्थात त्यांनी जीवनात काय केलं होतं 3 अर्थ करतो पहिल्या चरणाचे. आणि बाबाचं जीवन सांगून आपण बोलतो. काय महाराज हो, परमार्थात येण्याचे अधिकारी सगळे जरी असले तर प्रसादाचे अधिकारी सगळे नाही. काल्याच्याच प्रसंगात जर सांगायचं ठरलं तर जो भगवान म्हणतात याल तरी या रे अवघे माझ्या. 1-2 येऊ नका, अवघे सगळे माझ्या माग माग या. आज देतो पोटभरी, पुरे म्हणाल तो वरी. असे म्हणणारे भगवान सुरुवातीला असे म्हणणारे भगवान तेच काल्याच्या प्रसंगाला म्हणतात माझे गडी कोण कोण, माझे गडी कोण कोण, माझे गडी कोण कोण, माझे गडी कोण कोण. निवडा यातून भिन्न, निवडा भिन्न यातून, निवडा भिन्न यातून, निवडा भिन्न यातून, निवडा भिन्न यातून. माझे गडी कोण कोण, निवडा भिन्न यातून, निवडा भिन्न यातून, निवडा भिन्न यातून. माझे गडी कोण कोण, निवडा भिन्न अवघे माझ्या मागे. पुढे म्हणतात माझे गडी कोण कोण, निवडा भिन्न यातून. गीतेच्या संबंधात असंच जे ज्ञानोबराय म्हणतात दुबिनरी जगापुरते श्रीकृष्ण गाय, तेच जज्ञानोबराय म्हणतात अध्यात्मशास्त्रीय अंतरंगाचे अधिकारी. एका बाजूला म्हणतात यारे यारे लहान याची बोलते नारी नाही. एका बाजूला म्हणतात काय इंद्रियाशी चोरून जेवी तयाशी. एका बाजूला म्हणतात श्रवणाचे मिसे बैसावे येऊन, आणि एका बाजूला म्हणतात अहो अर्जुनाची अंती परिसरी ते कृपा करून संती अवधान द्यावी. हे 2 टप्पे बोलणं काय आहे? हे 2 टप्पे नाही, हे 2 भूमिकेतलं बोलणं आहे. यारे यारे लहान याल तरी यारे लागे. परमार्थात प्रवेशाचे सगळे अधिकारी आहेत, पण फलाचे मात्र सगळे अधिकारी नाही. भगवंतानं पाहिलं या मंडळ सगळेच आले, पण सगळेच काही काल्याचे अधिकारी नाही. मग काय करायचं? माझे गडी कोण कोण, निवडा भिन्न यातून. हे कोण कोण दोनदा,
कोण कोण शब्द काय आहे दोनदा आहे. याची संगती लावत असताना दास अशी लावतो. देव म्हणले तुकोबा हे सगळे आले पण याच्यातले वाटणारे कोण आणि घेणारे कोण. लक्षात आलं. ते दोन कोण शब्द कोणा करता. काला देणारे कोण आहे ते बाजूला काढा आणि काला घेणारे कोण आहे ते बाजूला काढा. मग देवाने विचारलं तुकोबाने विचारलं कोण कोण काढायचे म्हणे कोण कोण काढायचे. घाबर्याच्या मोडा काढ्या दाडा भ्याडा वरतिया तो का म्हणे देवापाशी विटाळशी नसावी असे काढून टाका. पण ठेवायचे कोण वाढायला कोण वाढणाऱ्या कोणचा अधिकार काय. अभंगाचं पहिलं चरण. कंठी धरिला कृष्ण मान 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 कंठी धरिला ज्ञानोबा राय म्हटले हे काज किर निर्वाण शब्द प्रत्येक लक्ष देऊन ऐका. हे काज किर निर्वाण एरवी तरी असा ते ओडवेविन काय स्थितीच आहे. अरे हे तर निर्वाणीचं काज आहे. व्यवहारातल्या गोष्टी जर अनाधिकाऱ्याकडून स्थितीला जात नाही तर परमार्थातलं कार्य अनाधिकाऱ्याकडून कसं स्थितीला जाईल. व्यवहारात सुद्धा अधिकारी लग्न कोणी करू नये. ज्याला बायको पसते तिथे नाही करा. नाही तर बायको म्हणली थांब तुला मुकडा वाजून दाखव. बायको म्हणली थांब तुला यमनचे पलटे म्हणून दाखव. जमत नाही. बोले बाबा म्हणायचे फक्त तुम्ही कृपा करून मला पोचता येत नव्हती म्हणून केली नाही एवढा एवढी कृपा करा. माझा अधिकार आहे लग्नाचा अधिकार आहे विषय भोगाचा आहे. एरवी तरी असा हे अधिकाराच्या स्थितीने ओढवेवीन काय स्थिती जाय अधिकारी पाहिजे. देणारा कोण पाहिजे. ऐका ज्यानं कंठात कृष्ण मनी धारण केला अवघ्या जनाला प्रकाश दिसला तो देण्याचा अधिकारी. याचे 3 अर्थ करायचे 2-2 मिनिटं आणि 3 अर्थ जयराम बाबाकडे लावायचे. पहिला कृष्ण कृष्ण म्हणजे काय. कृष्णस्तु भगवान स्वयं साक्षात ब्रह्म परब्रह्म निष्काम तो हा गौडिया घरी जन कंठात कृष्ण धारण केला अर्थात अहम ब्रह्मास्मी इति वृत्ती धारण केली. परिणाम तत्पश्चात सर्वं खल्विदम ब्रह्म. त्याला सगळीकडे ब्रह्मदर्शन दिसायला लागलं. विद्या विनय संपन्ने कंठी धरिला कृष्ण म्हणे. कंठी धरिला कृष्ण म्हणे. विद्या विनय संपन्ने संपन्न असणारा विद्या विनयाने संपन्न असणारा. पुढं काय विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी
आस्तिनी शुनी श्वपा या सगळ्यात पंडित समदर्शन करतो. अर्थात कृष्ण कंठात धरला म्हणजे मी ब्रह्म आहे या बोधावर आले आणि अवघा जल प्रकाश सगळ्यांना सारखं बघायला लागला. तयाची समता दृष्टी बोले विशेष काही ज्ञानोबराची भाषा. आता ते सगळ्यासारखं पाहतात. चला एक अर्थ घेतला आपण. आता दुसरा अर्थ घ्या. कृष्ण मनी याचा अर्थ कृष्णाचं नाव. मनी शब्दाचा अर्थ काय? मनी म्हणजे इंग्रजीतला मनी नाही. मनी म्हणजे रत्न. कृष्ण रत्न आहे. मनी का म्हणायचं? तर मनेची व्याख्या आली शास्त्रात. जातो जातो यत् उत्कृष्टम तत्तत् रत्नम कथ्यते. ज्या जातीत जे श्रेष्ठ आहे ते रत्न आहे. समुद्र मंथनातून 14 रत्न निघाले. पारिजात वृक्षातला श्रेष्ठ म्हणून रत्न. ऐरावत हत्तीतला श्रेष्ठ म्हणून रत्न. कामधेनु गायत्री श्रेष्ठ म्हणून रत्न. अमृत रसातलं श्रेष्ठ म्हणून रत्न. लक्ष्मी स्त्रियांमध्ये श्रेष्ठ रत्न. अप्सरा नृत्यांगनामध्ये श्रेष्ठ म्हणून रत्न. चंद्र सर्व ग्रहामध्ये आकर्षक आणि शीतल म्हणून रत्न. आता पुढे ऐका. त्याच्यातूनच निघाली दारू. ती बी रत्न. दारू रत्न काय? नशा येणाऱ्या पदार्थात सर्वात श्रेष्ठ आहे म्हणून. ज्या ज्या जातीत जे जे उत्कृष्ट त्याला काय म्हणायचं? रत्न. विष सुद्धा रत्न. विष का रत्न? मारक पदार्थात श्रेष्ठ. तसं कृष्ण नाम घ्या. जगात सगळ्यात श्रेष्ठ नाव आहे कृष्ण. ते चैतन्य महाप्रभू म्हणतात. आता श्लोक मला पूर्ण आठवायचा नाही, पाठ केला होता पण तुमच्या आशीर्वादाने काय होतं काय नाही. तुंडे तांडवनी मृत्यू वितुन ते तुंडावली लब्धे. जेवढा आठवतं तेवढा. तुंडे जे हे कृष्ण नाव एवढं गोड आहे म्हटले. एकदा जिभेवर आलं की त्या जिभ्यांना वाटतं आम्हाला हजारो जिभा व्हाव्या आणि आम्ही कृष्ण नामाचा उच्चार करावा. तुंडे तांडव रतिम वितुन तनुते व्यापक व्यापन या अर्थाने विशेष विस्ताराला पावते. रती म्हणजे प्रेम. या जिभेला एकदा कृष्ण नाव घेतलं तर विशेष प्रेम विस्ताराला प्राप्त होतं आणि ती इच्छा करते तुंडे तांडवनी तुंडावली. मला अनेक जिभा मिळाव्या. कर्ण क्रोड कदंबनी घट येते. कर्ण अर्बुदे स्पृहा. एकदा एक कृष्ण नाव कानावर पडलं की अर्बुद कान आम्हाला भेटावे अशी स्पृहा या कानाला. तुंडे तांडवनी मृत्यू वितुन होते तुंडामध्ये लब्धे. कर्ण क्रोड कदंबनी घट येते. कर्णे अर्बुदे स्पृहा. अजून असं आहे मला आता तिसरा तुकडा आठवत नाही. ते नाव एकदा हृदयात आले की असं वाटतं सर्व इंद्रियाचे व्यापार बंद व्हावे आणि त्यांचाच बोध घ्यावा. हृदयात कंठी धरीला कृष्ण म्हणून हृदयात यावा. नो को जाने कियती अमृतही कृष्णेती वर्णद्वयी. या विधात्याने असं कोणता अमृत या कृष्ण नावाच्या 2 वर्णात भरलं माहितच नाही. एवढं मधुर 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 ना राधेश्याम राधेश्याम. एवढं गोड. ज्याने कंठात गोड नाव घेतलं. जसं गोड खाल्लं की ढेकर गोडाचा चिंता. शेपू खाल्लं शेपू त्यानं कंठात कृष्ण नाव धारण केलं. मग त्याला अवघ्या जनात काय होतं? प्रमाण आहे का महाराजांचं. कंठी कृष्ण मनी परिणाम नाही अशुभते वाणी. आता तो सगळ्यांना गोड बोलतो. कंठी धरला कृष्ण मनी. अर्थ काय केला? देवाचं नाव. अवघाजनी प्रकारचा अर्थ काय केला? वाणीतला गोडवा सगळ्या. म्हणजे किती गोडवा. कुत्र्याला सुद्धा पुत्र नाही. अगा ग्रामसिंहाचे ठाई एवढी वाणी गोड. आता तिसरा अर्थ करा. कृष्ण म्हणजे काळा. ज्याच्या गळ्यात काळा मणी आहे. काळा मणी गळ्यात कधी येतो? बाईच्या गळ्यात काळा मणी कधी येतो? 12वी पास झाले. आणि मग त्या काळ्या मण्याचा अर्थ काय असतो? गळा माझा पण डोरलं. कपाळ माझा पण कुंकुम त्याचे. कान माझे पण नथ त्याचे. नाक माझा पण झुंबर त्याचे. वापसा आहे का नाही?
तस ज्यानं कंठात कृष्णमणी धारण केला म्हणजे काय, ज्याने गळ्यात तुळशीची माळ धारण केली आणि आपली कृष्ण तुळस. आपली तुळस कोणती आहे? वारकऱ्यांची कृष्ण तुळस. अनेक प्रकारची मालती तुळस आहे, चंपा तुळस आहे, राम तुळस आहे. पण वारकऱ्याकडे सहसा कोणती असते? निळसर पानाची. हे कृष्ण तुळस. म्हणजे ज्याने काळा मणी धारण केला, अर्थात तुळशीचा मणी गळ्यात धारण केला आणि अवघाचे प्रकाश म्हणजे सगळ्या जगाबद्दल वैकृष्ण झाला, तो काला देण्याचा अधिकारी. आता 3 अर्थातून 3 घेतले. ज्ञान अर्थातून ज्याला सगळीकडे समता आहे तो देण्याचा अधिकारी, ज्याची वाणी गोड आहे तो देण्याचा अधिकारी, आणि जो त्यागी आहे तो देण्याचा अधिकारी. पंक्तीत बी असाच असा, वाढणाऱ्याने सगळ्याला चांगलं पाहावं, सारखं पाहावं. नाही तर प्रेमाचा आला की बुंदीची बचत थोडी दाब, ओळखीचा नसला की ढिली बचत, आणि ज्याचं आपलं पटत नाही बुंदी 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 पुढे निघून वाढणाऱ्याने सगळ्याला सारखं पाहावं. वाढणाऱ्याची वाणी गोड असावी. याच्या बापाला काय भेटले काय का करायचा जीवा वाणी जर गोड असेल तर त्याचा बी गोड लागला. आमचे वारकरी सस्ते असतात. आम्ही वारले त्यांच्या घरी गेलो की ते ठेशाचं सुद्धा ते त्यांच्या प्रेमानं गोड लागायचे. सकाळी काय होतं ते आता सांगत अवघड आहे. काय काय प्रेम जड जाते मला लय जड प्रेम जड प्रेमानं ठेसा सुद्धा गोड. वाणी गोड पाहिजे आणि वाढणारा त्यागी पाहिजे. मला नसलं तरी चालेल पण सगळ्यांना मिळालं पाहिजे. आता आमच्या माता माऊली आहेत, सण असला की पुरून कोण शिजित पुरून कोण शिजित पुरून कोण वाट पोळ्या 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 आणि झाली गरम गरम पोळी कोण खात? कोण खात? खाल्लेल्या अन्नाला जागा सगळे सगळे गडी बाईच्या वाट्याला फुटलेल्या पोळ्या, आमटीचा गाड, कुरडे भज्याचा सुरा, म्हणून तर त्या सगळ्यात नाही तशा पण बऱ्याच काय काय आता हुशार झाले काळाच्या नुसार ते भजे तोळ घाणे खाऊन घेतात आधी पुढचं पुढचं पुढं आधी वाढणारा त्यागी पाहिजे. आपल्याला नाही राहिलं तरी चालेल, पुढच्याला मिळालं पाहिजे. हे वाढणाऱ्याचे 3 गुण आहेत. आणि मला वाटतं जयराम बाबा नावाचा साधू या अधिकाराचा होता काला वाटला. आता 3 अर्थ बाबाकडे लावून जाऊ. सगळ्याला सारखं पाहिजे. प्रस्तावनेत बाबा विस्तार झालेला, जात पाहिली नाही, प्रांत पाहिला नाही, सगळ्याला सारखं पाहिजे. ऐकलं का? सगळ्यांना सारखं पाहिलं म्हणून सगळ्यांना सारखं दिलं. सारखं पाहिल्याशिवाय सारखं देता येत नाही. ते गीतेतला श्लोक बघा बघा किती गोड आहे. क्लेशोधिकतर देशाच्या आधीचा श्लोक पाहिजे. संयमेंद्रिय ग्राम पुढं काय लक्ष द्या, सर्वत्र समबुद्ध. त्याने इंद्रियाचं संयमन केलं आणि सगळीकडे काय केली? समबुद्धी केली. आता पूर्वार्ध जेवढा महत्वाचा सोपान मार्ग, उत्तरार्ध तेवढाच महत्वाचा. संयमेंद्रिय ग्राम सर्वत्र समबुद्धया ते प्राप्नवन्ति मामेव. पुढे त्या महात्म्याचं विशेषण काय दिलं? सर्वभूत हिते रता. सर्वभूत हिते रता, सर्वत्र समबुद्धया, सगळीकडे समान बुद्धी झाली. पण सगळ्यांच्या हितामध्ये तो साधू बाबांना सगळ्यांचं हित केलं, समता. हे दुसरं पद आहे ना. हा नाही आशुभते वाणी. अरे बाबाच्या बाबतीत जुळत नाही, जुळ बाबाच्या बाबतीत हेच. बाबा शिवाय द्यायची मला चांगलं माहित नाही, कारण किद्दा तरी प्रसाद मला बी भेटला शिवाय. पण ज्ञानोबराची माहिती देते. अनेक स्वामी समर्थाच्या भक्तांना लावलेली संगती सांगतो आणि 8 तास ऐका. ज्ञानोबराची माहिती काय? ते कारण मनी धरिले. पुढं काय? ते कारण मनी धरिले. मग सरोष बोलवा धरिले. सरोष रोष नाही,
सरोष आपलं माफ करा प्रेमानं नाही रोषा सरोष बोलवा धरिले ज्ञानोबारांनी दृष्टांत दिला जैसे मातेच्या पोटी स्नेह ज्ञानो जयराम बाबांनी शिव्या दिल्या पण त्याच्या पोटी माईचं काय होतं प्रेम आणि मुळात मी सांगतो महाराज इको कमी करून टाकायचं इको नको एक सांगतो बंकट स्वामी समर्थ आणि जयराम बाबा एक शिवी द्यायची भोसडीचे आपल्याला लय जणांना प्रसाद मिळालेला ऐका बरं व्याकरण दृष्टी आहे आता जी मी शिवी दिली ना ती शिवी जर साधूच्या तोंडातून आली तर ती शिवी राहत नाही तो आशीर्वाद आणि कसं काय भो एक संबोधन भो भो साधूच्या नंतर भो हे काय आहे संबोधन भो म्हणजे हे बाळ सडीच्या सदिच्छा तुझं कल्याण भो सडीच्या शब्दाचा अर्थ केलाय का विद्वानाने भो ना हे जीवात्म्या सदिच्छा तुझं कल्याण हो म्हणून जेव्हा जयराम बाबाच्या तोंडातून भोसडीचा शब्द येतो तेव्हा आपल्याला आशीर्वाद असतो आणि आपल्या तोंडातून येतो तेव्हा गाल सुजण्याचं माध्यम म्हणून नाही आशीर्वाद देवानी आणि तिसरा अर्थ केला त्याग मला वाटतं बाबा एवढा त्याग कोणाचा बाबाचं जेवण ज्वारीची भाकर वाटी भरतो बर ती खाताना एक मांजर होतं ते येऊन बसायचं त्या मांजरीला दूध आणि भाकर द्यायची बाबा आणि काय खाता खाता त्या मांजरीला काय म्हणत होते बैठकीत सांग इथं नाही सांग असं पण कंटेनरला कृष्णमणी अवघाचे प्रकाश आता हा झाला देण्याचा अधिकार आता काला द्यायचा कोणाला नाही द्यायचा जसं पंगत झाली की तरुण पोरं वाढायला काय होतं तरुण पोरं वाढायला पळतात तरुणांनी वाढलंच हे तरुण पोरांवर लक्ष द्या लय महत्वाचं आहे प्रत्येक तरुणांनी पहिल्या पंक्तीला वाढलंच पाहिजे शास्त्र असं आहे जो तरुण वर्गा पहिल्या पंक्तीला जेवायला बसतो त्याचं लग्न लवकर जो तरुण पहिल्या पंक्तीला बसतो त्याचं लग्न लवकर जमत नाही सोपान महाराज मला लय पहिल्या पंक्तीला बसायचं असो आणि पोरं पळाले की मग वाढणारी माणसं काय करतात लहान पोराजवळ दोन पत्र त्याच्यापेक्षा मोठा भात चपाती त्याच्यापेक्षा मोठा भाज्या वरण गोड पदार्थ मात्र जबाबदार पडतात आणि त्यालाही म्हणतात लेख बघून वाढ आणि मग असा देणारा जर तयार झाला तर देणारा कसा अभंगाचं दुसरं काला वाटू एकमेका 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 साक्षात्कारी पाहिजे भक्ती प्रेम कोणाचाही अधिकार नाही तोही साक्षात्कारी बघा पुराण 18 आहे भागवताला चोरी प्रतिष्ठा का मिळाली पुराण किती 18 भागवताला चोरी प्रतिष्ठा काय एकमेव भागवत ग्रंथ असा आहे तर वक्ताच्या अधिकाराचा श्रोता त्याचा अधिकार
कसा वक्ता कोण आहे शुकाचार्य, श्रोता कोण आहे परीक्षित. शुकाचार्य नाही गर्भातच देवाचं दर्शन आहे आणि परीक्षितीला गर्भातच देवाचं दर्शन आहे. एका जोडीचे आल्याशिवाय मजाच असा काला देणारा अवघा जन प्रकाश आणि घेणारा समब्रह्म. यात व्याकरणाचं डोकं नाही लावायचं. सब्रह्म जो भ्रमाने युक्त आहे तो आणि हाय अर्थ लावता, हाय अर्थ लावता. सभ्रम कसा करायचा अर्थ फक्त एक आहे. सभ्रम म्हणजे त्याचा भ्रम निवृत्त आहे पण त्यानं कल्पित भ्रमानं द्वैत निर्माण करून भक्तीत रत येतो. संभ्रम वैष्णविका संभ्रम असा देणारा आणि घेणारा. आम्ही वाटून खाऊ काला वाटून एकमेका. वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आहे. वारकरी संप्रदाय अक्कलपोटा नाही. वारकरी संप्रदाय अक्कलपोटा नाही. वाटणार काला वाटून एकमेका. आणि असा उंचीचा अधिकारी आला, उंचीचा घेणारा आला मग मजा तशीच असते. ती भक्तीची मस्ती असते. मग त्या मस्तीत आम्ही काय करू. ब्रह्मादिका येल्ला द्वापमान सिद्ध भवती मस्ती. आणि ऐकलं का म्हणलं महाराज लोकांनी बी आपल्या मस्तीत राहील का राहू नये. ज्या काय काय लोक येतात आपल्या महाराज 50 हाय का नाही त्यांना मस्ती कशाची जे सोबत नेता येत नाही त्याची. आणि मग त्याला नाचक्या वस्तूची मस्ती. आपल्याला का नसून आहे पठ्याला गाण्यात 1000 ही पण काय मस्ती. पण आपण आपल्या मस्तीत राहायचं. म्हणून शब्द ऐका माणसानं नम्र असावं लाचार नसावं. नम्रता वेगळी लाचारी वेगळी. लय अंतर आहे. लय अंतर दिसाय सारखं फरक नम्रता वेगळी लाचारी हे तू ठेवून आली की लाचारी आणि निर्निमित्त स्वभावानं आहे नम्रता. फळल्या तुझी शाखा सहजे भूमीसी उत्तरे देखा तैसे भूत मात्र आशिका खालावती ते. हो जयराम बाबा सुद्धा नम्र होते लाचार महाराज बेटामध्ये संस्थेच्या नावाने कीर्तन असायचं पण एकाची हिंमत नसायची. फक्त मारुती बाबा जायचं. तुम्हाला आठवत असेल मारुती बाबाचं कीर्तन असायचं. आम्ही गेलोय बाबा सोबत. गेल्यानंतर बाबा मारुती बाबा नम्र असायचा. नाही तर किती येऊ द्या नाही तर मी डोळ्यानं पाहिलं महाराज इंद्राणीच्या खाटावर पलीकडच्या काय काय कठीण लाचार नम्रता असो. नम्र असावं. वाकुल्या ब्रह्मादिका आम्ही ब्रह्मादिक देवाला वाकुल्या दाखवतो. त्या वाकुल्या कशा जगन्नाथांना दाखवायचे ते आपण दाखवतो. सगळे पुरुष मंडळी सावध सावध. वाकुल्या एक हात वर करायचा अंगठा वर करायचा सगळ्यांनी मानवर. कारण आज ओस अमरावती सगळी अमरावती काला पाहिला इथे आली. ब्रह्मदेव दिसला का दिसला का कीर्तन हो म्हणायचं तो अग्नी देव दिसला का वरून देव दिसली का हो म्हणायचं ना. सगळे देव आले आणि यांना काला द्यायचा. वाकुली क्रमांक 1. बस वाकुली क्रमांक 2 2 हात वर करायचे. कॅमेरा त्याच्याकडे फिरव म्हणजे अवसाने हात वर करायचा. मानवर वाकुली क्रमांक 3 आपापले रुमाल हातात घ्या. मला रुमाल हातात घ्या. तुम्ही सांगतो मी ज्याच्याकडे रुमाल नाही त्याला टोप्या घ्या. आणि ज्यांच्याकडे टोप्या नाही त्यांनी शर्ट काढायचा कष्ट काय घेऊ नका. वाकुली क्रमांक 4 मान वर करा. जिबा बाहेर अण्णा
आता याचे अर्थ आहे देव आहे का नाही मिळणार नाही का नाही अधिकारी नाही मग काय करावं लागलं अधिकाराकरता देवपणाचा विरोध सोडावं लागलं 84 लक्ष योनी फिरावं लागेल किती फिरावं लागेल याचं माप नाही आणि एक योनी कोटी फेरा एवढं करून मनुष्य देहात यावं लागेल ज्ञानोबा तुकोबाचं दास व्हावं लागेल जयराम बाबाचं शिष्यत्व घ्यावं लागेल तेव्हा काला तोपर्यंत लाळ ब्रह्माधिकार उत्तम लोक दाखवू महाराज असे अधिकारी आहेत का आहेत तुका म्हणे भूमंडळी आम्ही बडी वीर गाडी अशी गाडी बडी आणि अशी गाडी वीर आम्ही आहोत दोन ओव्यात अर्थ संपवायचा गाडी वीर संसाराच्या त्यागाला वीरता लागते आणि देवाला धरायला बळ लागते तैसे विषयाचे घर इंद्रिया सांडिता थोर युगांत होयते वीर विराट सहाती आणि देवती बळे धरीला सायाशी देव धरायला बळ विषयाच्या त्यागाला वीरता ऐकलं का या मृत्यूलोकात विषयाच्या त्यागाची वीरता आणि देव धरण्याचं बळ कोणाजवळ आहे आमच्या जवळ आहे अर्थात हरिभक्ताजवळ आहे अर्थात जयराम बाबा सारख्या साधूजवळ आहे महाराज मला वाटतं जेव्हा हैबतराव बाबा भजन करायचे तेव्हा समाधी डोलायची आणि हैबतराव बाबा गेल्यानंतर समाधीची भजनानं डोलायची बंद झाली नंतर ज्ञानोबराची समाधी डोलायला लावणारा एकच महात्मा त्या महात्म्याचं नाव आहे जयराम बाबा विठोबा रखुमाई